दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी भगवान महावीर जयंती निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील व यवतमाळ शहरातील जैन बीसी ग्रुप यांच्यातर्फे विशेष भोजनदान बेघर प्रभूजींना देण्याचे ठरवले आणि आज रोजी 4 तारखेला भगवान महावीर जयंती निमित्त सर्व जैन समाज अध्यक्ष तथा सर्व समाजसेवक आणि या बेघर निवारा केंद्राला आधार देणारे सर्व जैन समाजाचे मंडळी या ठिकाणी आज अन्नदान करण्यासाठी आलेले आहेत। याबद्दल जैन समाज व जैन परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। आमचे मित्र मोहित बाबू सुद्धा वाढण करण्यासाठी आलेले आहेत। मोहित बाबू सगळ्यांचे नाव सांगू शकता? हां सर। अशोक बाबू छजेड, हां मी संजय झांबड, हे सिमरन गेलडा, गौतम बाबू कटारिया, नंतर डॉक्टर रमेशजी खिवसारा समाजाचे सर्व श्रीमान सुनील बाबू भरूट, रवी बाबू गोरा, राजू बाबू गेलडा, मनोज उस्वाल, प्रवीण बाबू बोरा आणि इकडे आहे रुपेशजी विनोद आणि सीए सचिन बाबू कोठारी आणि सुनील बाबू मुनोद आणि त्यानंतर देवेंद्र सकलेच्या, कस्तूर बाबू सेठिया आणि या देवेंद्र सकले यांच्या मिसेस प्रीती सकले। ओके सगळं आज या ठिकाणी भगवान महावीरांच्या जन्मकल्याण महोत्सवाच्या निमित्ताने जी बेघर प्रभूजींची सेवा करण्याची संधी संदीप भाऊंनी आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही आमच्या ग्रुपच्या संधी आम्हाला वारंवार द्यावी संदीप भाऊंनी आणि कुठल्याही वेळेला हाक द्यावी अशी एक रास्त अपेक्षा संदीप भाऊकडून आम्ही करतो आणि या ठिकाणी आजची संधी दिली पुन्हा त्यांचे शतशः आभार मानतो। धन्यवाद। संदीप भाऊची ही अनाकलनीय सेवा पाहून निश्चितपणे या ठिकाणी आज आमचं मन भरून आलं आणि अशा सेवेची संधी पुन्हा आम्हाला मिळाली एवढी रास्त अपेक्षा। यवतमाळ शहरातील हे आदरणीय जैन समाज, ज्या समाजामध्ये दानत्व आहे आणि ज्या समाजाने या नंददीप फाउंडेशनला दान करण्याचे ठरवले आणि नंददीप फाउंडेशनला सातत्याने कोणी ना कोणी काही ना काही दान घेऊन येत असतं आणि या दानातून ही चालते आहे बेघर बांधवांची भोजनदान सेवा आणि या भोजनदान सेवेचा आज रोजी सर्व बेघर बांधव या ठिकाणी वाट पाहते आहे भोजनाची। महिला झाल्यानंतर या पुरुषांना ए बाई सांडवत आहे का सुमन सांडवत आहे बेटा भाजी, चल बेटा समोर। सर्व जैन समाजाचे मंडळी या ठिकाणी आज भगवान महावीर जयंती निमित्त वाढण करण्यासाठी आलेले आहेत। या सर्वांचे बेघर निवारा केंद्र, बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र, जे रस्त्यावर पडलेले मनोरुग्ण असतात ज्यांना कुणीही जवळ करत नाही, अशा बेघर बांधवांना या प्रकल्पावर आणून त्यांची स्वच्छता करून त्यांना माणसात आणलं जाते आणि त्यांना निवारा देऊन त्यांचा मानसोपचार तज्ज्ञ श्रीकांत मेश्राम सरांच्या उपचाराने बरे करून त्यांना त्यांच्या घरी, त्यांच्या गावी, महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचवले जाते असे हे निवारा केंद्र आहे। आणि या निवारा केंद्रामध्ये आज रोजी 150 बेघर बांधव निवारा घेत आहेत आणि या निवारा केंद्राची सर्व जबाबदारी यवतमाळकरांनी व यवतमाळ जिल्ह्यातील सर्व मंडळींनी घेतलेली आहे। यासोबतच आज आलेले हे जैन समाजाची मंडळी वाढण करत आहेत। सर्वांचे शतशः आभार। जय हिंद, जय गाडगे बाबा। दानमध्ये मोठा फरक आहे, कारण वेळ लागण्यात भान नसणं असा अर्थ असतो तर झपाटण्यात भान असतं। या अर्थाचं खरं उदाहरण आहे यवतमाळचा संदीप शिंदे। संदीप अक्षरशः झपाटून ज्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही अशा मनोरुग्णांसाठी काम करतोय, त्यांना आधार देतोय। संदीपची प्रेरणादायी गोष्ट पाहूया या ईव्हीमधून। संदीप शिंदे केशकर्तनाचा व्यवसाय करत होता, मात्र धाकट्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला आपण वाचवू शकलो नाही म्हणून सैरभैर झालेला संदीप एकटाच अनेक ठिकाणी भटकत राहिला। या भटकंतीत दिसलेल्या अनेक मनोरुग्णांमुळे त्याच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं आणि त्याला मनोरुग्ण सेवेचा मार्ग गवसला। मनोरुग्णांशी बोलून त्यांना केशकर्तनालयात आणणं, तसंच त्यांना आंघोळ घालून देण्यामुळे संदीपला बोलणी खावी लागली, पण तो खचला नाही।
उलट त्यानं मनोरुग्णांच्या सेवेत स्वतःला जास्त झोकून दिलं आणि 121 मनोरुग्णांना राज्यभरातल्या निवारा केंद्रात सोडलं. केशकर्तनालय भावाकडे सोपवून त्यानं मनोरुग्णांसाठी पूर्णवेळ काम करायचं ठरवलं आणि पत्नीच्या नंदिनीच्या सहकार्यानं स्थापना केली नंददीप फाउंडेशनची. यवतमाळ शहरामध्येच नव्हे तर आम्ही जिल्हाभर फिरतो आहे. मला जिल्हाभरातून फोन येतात. भविष्यात मी जिल्ह्याच्या बाहेरही काम करण्याचं माझा मानस आहे. मला जिथून जिथून फोन येईल तिथे तिथे मी पोहोचून त्या बेघर बांधवांना निवारा देण्याचं काम करील आणि हे सदैव करत राहणार. मनोरुग्ण कितीही आक्रमक असला तरी त्याला शांत करून सोबत नेण्याची कला संदीपला अवगत झाली आहे. नंददीप फाउंडेशनच्या निवारा केंद्रात 150 मनोरुग्ण राहत आहेत आणि 87 मनोरुग्णांना पूर्ण बरं करून संदीपनं त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवलंय. मनोरुग्णांसाठी संदीप करत असलेल्या कार्याचा विविध पुरस्कारांनी सन्मानही झालाय. समाजाकडून दुर्लक्ष झालेल्या मनोरुग्णांसाठी संदीप शिंदे करत असलेल्या कार्याला लोकसत्ताचा कुर्निसाद. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी संदीपला मंचावर येण्याची विनंती करते. आणि सुधीर मुनगंटीवार